आपण पाहत आहात BCCN न्यूज. माझ्या वक्तव्याचा धचा मा केला, हर्षवर्धन सपकाळ. वादातीत वक्तव्याची पडसाद उमटल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी दिली प्रतिक्रिया. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा संदर्भ देऊन केलेल्या वक्तव्यानंतर संपूर्ण राज्यभरात सपकाळांविरोधात भारतीय जनता पक्षाकडून निदर्शने करण्यात आली. या पार्श्वभूमीवर आज 16 फेब्रुवारीला त्यांनी बुलढाण्यात आपली भूमिका मांडत स्पष्टीकरण दिले. माझं मूळ जे वक्तव्य आहे त्यामध्ये काहीही चुकीचे नाही. माझ्या वक्तव्याला धचा मा करून तोडमोड करण्यात आले. भारतीय जनता पक्षाने असे धंदे बंद करावे. हे विधान कुठेही तुलना करणारे असू शकत नाही. टिपू सुलतान यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेतली असं मी म्हणालो होतो, असे सपकाळ म्हणाले. माझं मूळ जे वक्तव्य आहे त्या वक्तव्यामध्ये कुठेही काहीही चूक नाही. त्यामुळे माझ्या वक्तव्याला धचा मा करून तोड मरोडून जे दाखवल्या जात आहे ते भारतीय जनता पक्षाने हे धंदे बंद करावेत. मला विचारला गेलेला प्रश्न यामध्ये मी शिवाजी महाराजांचं अद्वितीय त्यांचा पराक्रम त्यांचं शौर्य मी त्या ठिकाणी अधोरेखित करत असताना उलट त्यांच्यापासून टिपू सुलतान यांनी प्रेरणा घेतली हे सांगितलं. आणि शासकीय कार्यालयामध्ये सोबत फोटो लागण्याच्या अनुषंगानं आपण फोटो लावण्याच्या अनुषंगाने मी केलेलं ते विधान होतं. हे विधान कुठेही कोणाशी काहीही कुठेही तुलना करणारं असू शकत नाही. हे आपापल्या ठिकाणी आपापल्या कार्यकाळामधले सगळे जे महामानव आहेत यांच्या सर्व अनुयायांनी या आस्था पुरुषांच्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये गावागावांमध्ये गुन्ह्या गोविंदान राहावं, कुठेही जातीवर धर्मावर वाद होऊ नये या पार्श्वभूमीवर माझं केलेलं हे वक्तव्य होतं. आणि या वक्तव्याला जातीय रंग देऊन महाराष्ट्रामध्ये दंगल पेटवण्याचं काम हे देवेंद्र फडणवीस करत आहेत. वादग्रस्त वक्तव्यानंतर धमकी आल्यासंदर्भात विचारणा केली असता हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, व्यक्तिगत व कौटुंबिक पातळीवर देखील अगदी अश्लील भाषेत सोशल मीडियाच्या माध्यमातून धमकी आलेल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राचा तालिबान करायचा आहे. हर्षवर्धन सपकाळ यांची जीप छाटणाऱ्यावर 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आल्याच्या मुद्द्यावरून हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की माझी जीप छाटल्याने जर अमेरिकेसोबतची डील कॅन्सल होत असेल, शेतकऱ्यांना न्याय मिळत असेल तर जरूर छाटा, परंतु हा मला गप्प बसवण्याचा प्रयत्न आहे. मी छत्रपती शिवरायांच्या विचारांचा पाईक आहे, असेही सपकाळ म्हणालेत. धमक्या ह्या व्यक्तिगत स्वरूपाच्या सार्वजनिक स्वरूपाच्या आल्या. जीप छाटून 10 लाख रुपये बक्षीस ठेवण्यापर्यंत देखील आता ही मजल गेलेली आहे. थोडक्यात देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्राचा तालिबान करायचा आहे. आणि संविधानाच्या राज्यात स्वराज्याच्या एकंदरीत विचारामध्ये अशा धमक्यांना कुठेही थारा नसतो. माझ्यावर भारतीय दंड संहितेनुसार जी कारवाई होऊ शकत असेल ती जरूर करा. याबद्दलही काही माझं दुमत असण्याचं काही कारण नाही. त्यामुळे धमक्या या इथं राहतात. महाराष्ट्राचं तालिबान देवेंद्र फडणवीसांना करायचंय. आणि कुठे याच्या पलीकडेही बऱ्याचशा धमक्या येतात आहे, त्या काही आज सांगणं हे उचित होणार नाही. एकंदरीत परिवारातील सर्व सदस्यांना, मुलांना मुलींना देखील अत्यंत खालच्या पातळीवर त्यांना मेसेज येत आहेत. त्यांना टॅग करून त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना देखील अश्लील त्यांच्याशी बोलल्या जात आहे. माझी जीप छाटल्याने जर अमेरिकन डील कॅन्सल होत असेल, माझी जीप छाटल्याने जर कर्जमाफी होत असेल, माझी जीप छाटल्याने जर शेतकऱ्यांना शेतमालाला भाव मिळत असेल तर जरूर माझी जीप छाटा. मात्र माझी जीप छाटण्याचं कारण हे शिवाजी महाराजांचं दाखवलं जात आहे ते खरं नाही. शिवाजी महाराज हा आमचा स्वाभिमान आहे, त्यांचं कार्य अद्भुत आहे. याचा वारंवार मी उल्लेख अत्यंत जबाबदारीने गौरवपूर्ण स्वरूपामध्ये करत आहेत. मुळात मी देवेंद्र फडणवीसांच्या, भाजपच्या आणि मुठभर जे पुंजीवादी आहेत या लोकांच्या विरोधात मी वारंवार बोलतो. म्हणून गप्प बसवण्याचा प्रयत्न आहे. म्हणून माझी जीप छाटा अशी त्यामागचा त्यांचा जर आशय असेल तर मी तुम्हाला जे करायचं ते करा. मात्र मी हिंदवी स्वराज्याचा पाईक आहे आणि भारताच्या संविधान निर्मिती करता मी झटत राहणार.